आज या ठिकाणी स्थायी समिती सभापती या नात्याने स्थायी समितीच्या माध्यमातून 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना मला अतिशय आनंद होतो की हा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या माध्यमातून सादर होताना राज्यातला हा पहिल्यांदाच या नवी मुंबई शहराचा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मला मिळालेला. नवी मुंबईचे माजी महापौर सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांच्या सहकार्याने आज 6,704 कोटीचा अर्थसंकल्प सादर होताना खरोखरच अतिशय आनंद होतो. आज या ठिकाणी स्थायी समिती सभापती या नात्याने स्थायी समितीच्या माध्यमातून 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना मला अतिशय आनंद होतो. या राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री, नवी मुंबई ज्यांनी घडवली, नवी मुंबईला दिशा दिली, ते आमचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाने सातत्याने या नवी मुंबई शहरामध्ये ज्यांचं मला मोलाचं मार्गदर्शन मिळालं ते आमचे ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार संजीव नाईक साहेब, हवेली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार युवा नेते संजीवजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाने, त्याचबरोबर या नवी मुंबईचे माजी महापौर सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांच्या सहकार्याने आज 6,704 कोटीचा अर्थसंकल्प सादर करताना खरोखरच अतिशय आनंद होतो की हा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या माध्यमातून सादर होताना राज्यातला हा पहिल्यांदाच या नवी मुंबई शहराचा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मला मिळालेला मला फार अभिमान आहे. खरं पाहिलं तर नाईक साहेबांची दूरदृष्टी आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी लोकांना दिलेला शब्द, त्यामध्ये प्रामुख्याने गेली 25 वर्ष या ठिकाणी शहराचा कुठल्याही प्रकारे कर वाढ केला नाही, पाणीपट्टी वाढवली नाही आणि पुढील 20 वर्ष आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी दिलेल्या जनतेला शब्द, कर वाढ करणार नाही, पाणीपट्टी वाढ करणार नाही, त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी कुठलाही कर वाढ रहिवाशांकरता न होता आजचा हा अर्थसंकल्प आपण सादर केलेला आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने या नवी मुंबई शहरामध्ये बऱ्याच हॉस्पिटलमध्ये आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये काही कमतरता आहे, त्या सुद्धा पूर्णपणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून लोकांना उपचारासाठी एक चांगल्या पद्धतीनं दर्जेदार तात्काळ सुविधा मिळण्याकरता आपण त्या ठिकाणी सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक गोरगरिबांची विद्यार्थी या नवी मुंबई महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेत असतात आणि शिक्षण घेत असताना या नवी मुंबई शहरातील प्रत्येक मुलाच्या आईवडिलांची अपेक्षा असते की माझा मुलगा चांगल्या मोठ्या हुद्द्यावरती झाला पाहिजे, वकील, डॉक्टर, इंजिनियर, IPS, UPSC परीक्षेमध्ये पास झाला पाहिजे, IAS बनला पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याकरता, त्यांना पाठबळ देण्याकरता, त्यांना सगळ्या यंत्रणा पुरवण्याकरता शिक्षण मंडळामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने दर्जेदार शिक्षण देण्याचा मानस ठेवलेला आहे. आपल्याला माहित आहे की या मुंबई शहरामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी घेतलेलं धोरण, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या नवी मुंबई शहरामध्ये ठोक मानधनावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या महापालिकेमध्ये कायम करण्याचा निर्णय देखील आदरणीय नाईक साहेबांच्या आशीर्वादाने या महापालिकेने घेतलेला आणि ते बजेटमध्ये आपण तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर नवी मुंबई शहरामध्ये सर्व विविध क्षेत्रामध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना देखील आपण अधिक वेतन वाढ करून त्यांना सुद्धा एक मोठा दिलासा देण्याचं काम या बजेटमध्ये तरतूद करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर अनेक महत्वाच्या बाबी या ठिकाणी या बजेटमध्ये घेतलेल्या आहेत. महिलांकरता योजनांच्या माध्यमातून विविध योजना या ठिकाणी महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम या बजेटमध्ये आपण घेतलेलं आहे. या नवी मुंबई शहरातील तरुण माझ्या सहकार्यानं सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं जे क्रीडा क्षेत्रातून माझे सहकारी असतील त्यांना चांगल्या पद्धतीनं एक वेगवेगळ्या विविध क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना प्रामुख्यानं हे प्राधान्य देण्याचं काम देखील या बजेटमध्ये आपण घेतलेलं आहे.
ज्येष्ठ नागरिक असतील, अनेक चांगले उपक्रम, त्याचबरोबर या शहरामध्ये वाढीव नवीन नवीन ब्रिजेस असतील, वाढीव लोकसंख्या लक्षात घेता सिग्नल ट्रॉफिक सिग्नल म्हणजे सिग्नल फ्री करणं, ब्रिजेस बांधणं आणि जे पातळगंगा अनेक धरण आपण या ठिकाणी धरणाच्या माध्यमातून पाणी आपण घेण्याचं धोरण या ठिकाणी ठरवलं की जेणेकरून भविष्यामध्ये 50 वर्ष या ठिकाणच्या नवीन शहरातील लोकांना पाणी कुठल्याही प्रकारे कमी पडणार नाही याची सुद्धा आपण या बजेटमध्ये काळजी घेतो. त्यामुळं अशा अनेक हा महत्वपूर्ण अशा लोकाभिमुख बजेट सादर करताना मला आनंद होतो आणि मी आज समाधानी सर्व तळागाळातील सर्वसामान्य जनतेचा हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे.